टाटा शोरूमला गेलो तर तुम्हाला वाटत असं का नवीन गाडी बिडी घ्यायला गेला का काय, तर असं काय नाही. कारण की त्यांची डिलेवरीसाठी गाड्यांना सावलीत ठेवायसाठी मंडप बांधत होता. तर तो बांधला. नंतर गेलो आपल्या मनूला हाणायला. तर मनूला हाणली तर घरी जात नाही. तर मस्त कोलबी बिर्याणी होती तर ती खाली. नंतर गेलो मग आपल्या गावात, तर गावात गेलो. तर मग नंतर गेलो गावातल्या गल्ल्या गल्ल्या हिंडत तर गेलो आपल्या कुलदेवताच्या मंदिराजवळ पोचलो. तर मंदिराजवळ पोचलो आणि मग नंतर मोठ्याप्पा साई तिथं होती. कारण की देऊळ दुवाचा होता. आपली 30 तारखेला पूजा आहे सत्यनारायणची. तर मग नंतर गेलो गावातल्या घरी. घराच्या खाली जात नाही तर बघतोय तर आई मिरच्या वालत टाकत होती आणि वालत टाकलेल्या मिरच्या डेटा साफ करत होती. तर साफ करत होती तर वरती गेलोच नाही. तर खालच्या खालीच रिटर्न आलो मी. कारण की वरती कोणच नव्हता. मोठ्या मी गेली ती पनवेलला. तर देवलाच्या कडकडेशी आपला निघलो. गप घरी आलो तर माणसं घेतली 2. आपल्या घराजवळ मोरच्या गार्डनजवळ नेट बांधायचा होता. कारण की आधीचा नेट होता तर खराब झाला होता. कारण की मग आपल्या फणसं पण चांगली मस्त आलेत जास्त. म्हणून ते नजर नको लागायला म्हणून जास्त आपण बांधला. तर बांधून घेतला. तर मग नंतर वरती गेलो डुग्यासांच्या इथं. डुग्यासांच्या इथं गेलो तर बघता येते यांनी सगळ्या बीन्स वळून ठेवल्या आहेत बीन्स बॅगमधून. तर त्याला बाईने व्हॅक्यूम क्लीनर घेतला. तर व्हॅक्यूम क्लीनरनी साफ करत बसलेला. तर मग नंतर गेलो धीरज सांच्या इथं. धीरजला ही पिशवी द्यायची होती. ती पिशवी दिली, त्याला पोच केली आणि मग नंतर घरी आलो. तर असा होता आपला आजचा दिवस. चला